अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे सांगवी पुणे येथून अशोक ब्राह्मणकर या दादांचा. दादा म्हणतात, पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार. जय गजानन. संत कवी श्री दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात जीवनोपयोगी तत्वज्ञान थोडक्यात आणि सुलभ शब्दात अनेक ठिकाणी मांडले आहे. कधी एखाद्या म्हणीच्या साह्याने तर कधी एखाद्या विचाराला बळकटी देण्याच्या निमित्ताने. आता शरीर माध्यम खुल धर्म साधनम, अर्थात आधी शरीर उत्तम, तुमची प्रकृती उत्तम, तर त्या साह्यभूत होणाऱ्या पुढील गोष्टी होतील. अन्यथा बाकी गोष्टी कठीणच. या गोष्टीचा अनुभव आपण नेहमी घेतच असतो. मला आठवतं तेव्हा मी अशाच काही परिस्थितीला सामोरा जात होतो आणि त्या दिवशी माझा 7वा अध्याय होता. 7व्या अध्यायातील 57वी ओवी मी वाचली. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. ती ओवी वाचली आणि मला अतिशय रडायला आलं. त्याला कारणही तसंच होतं. शरीराची साथ नसेल तर त्याचं नावही तू उच्चारू शकत नाही. याचा अनुभव मी घेत होतो. मागील 2.5-3 महिन्यापासून मला एका विचित्र आजाराने ग्रासलं होतं. हळूहळू माझा आवाज बसत गेला. अशी वेळ आली की तोंडातून शब्द फुटेना. साधा शब्द उच्चारण्यासाठी खूप कष्ट पडू लागले. माझं स्तोत्र म्हणणं, आरती म्हणणं, भजन म्हणणं बंद झालं. माणसाचे भोग सरले की औषध लागू पडतं असं म्हणतात. मी प्रथम पुण्यातील नामवंत होमिओपॅथ MD होमिओ कडून होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, पण 2-3 आठवडे झाले तरी प्रकृतीत म्हणावा असा फरक नाही जाणवला. माझा आवाज काही मोकळा होत नव्हता. शेवटी त्याच डॉक्टरनी मला कान नाक घसा तज्ज्ञाला दाखवा असा सल्ला दिला. त्यावरून मी औंध पुणे येथील हॉस्पिटलला घसा तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी मला व्यवस्थित तपासलं आणि लॉरिंगोस्कोपी केली. लॉरिंगोस्कोपी म्हणजे आपल्या घशात मागील बाजूला व्हॉइस बॉक्समध्ये व्होकल कॉर्ड असते त्याचं परीक्षण. माझ्या कंठामध्ये दोन्ही बाजूला गाठी असल्याचं निदान केलं. डॉक्टरांनी औषध लिहून दिलं व 7 दिवसांनी बोलवलं. त्याप्रमाणे मी 7 दिवसांनी परत डॉक्टरांना भेटलो. परंतु मला काहीही आराम न वाटल्यामुळे त्यांनी पुन्हा लॅरिंगोस्कोपी करून 15 दिवसाचं औषध बदलून लिहून दिलं. पण पुढेही आवाज जशाचा तसाच, काहीही फरक नाही. कंठातून आवाज फुटत नव्हता. डॉक्टरांनी काही सूचना केल्या. बोलताना जोर देऊ नका, जास्त वेळ बोलू नका, स्तोत्र पोथी मनातल्या मनात म्हणा, अशा सूचना करून डॉक्टर संदिग्धपणे पुटपुटल्या. 15 दिवसांनी या, बघू, नाहीतर सर्जरीचा विचार करू. त्यांचं ते वाक्य ऐकून मी मनात नाही तर म्हटलं तरी हादरलोच. मी स्वतःही व्यवसायाने आयुर्वेद डॉक्टर अशोक ब्राह्मणकर. मी आयुर्वेदाचेही औषध घेतलं. कुठल्याच औषधाला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि आता सर्जरी म्हणजे पुढे बायोप्सी, त्यातून निदान कॅन्सर तर नसेल. एक ना अनेक विचार मनात घोंघावून गेले. शरीराच्या आणि मनाच्या अशाच त्या अवस्थेत मी ती ओवी वाचली. मनातल्या मनात पहिली संपत्ती शरीर आणि रडू लागलो. महाराजांना म्हटलं, महाराज, तुमचं गुणगान गाण्यासाठी तरी माझा आवाज जिवंत ठेवा. गेली कित्येक वर्ष मी गजानन विजय वाचतो आहे, तुमचं भजन म्हणतो आहे. मला ते भजन पुन्हा म्हणायचं आहे. महाराज, माझ्या आवाजाचं रक्षण करा. माझ्या त्या आजारपणात त्या दिवशी प्रथमच मी इतक्या तीव्रतेने महाराजांना विनवलं असेल.
दरम्यान पौष महिना लागला. माझ्या मुलाच्या वाढदिवसाला दरवर्षी शेगाव संस्थांमध्ये पौष कृष्ण पंचमीला शाश्वत अन्नदान होत असतं. त्यासाठी आम्ही सहपरिवार हजर राहण्यासाठी 15 जानेवारी 2020ला शेगावला गेलो. मधील काळात नागपूरचे प्रख्यात घसातज्ञ डॉक्टर मदन कापरे यांची वेळ मागून ठेवली, जेणेकरून शेगावहून नागपूरला जाता येईल व तपासणी होऊ शकेल. आम्ही शेगावला उतरलो. मी आणि माझ्या पत्नीने पारायण मंडपात पूर्ण पारायण केलं. मी सामान्यतः पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना काही मागणं मागत असतो, पण यावेळी तसं काही न मागता मी पारायण सुरू केलं. पोथीचं शेवटचं पान वाचून संपलं आणि अचानक सुचलं की आपला घशाचा त्रास कमी होण्यासाठी महाराजांना विनंती करावी. म्हणून मी पोथी संपल्यावर ग्रंथ माझ्या घशाला घासला आणि जागेवर ठेवून दिला. ग्रंथ ठेवला आणि त्याच क्षणापासून व्याधी बरी होण्याची प्रक्रिया सुरू झाली असा संकेत मिळत गेला. मंदिर भावपूर्ण अंतःकरणाने सोडलं आणि नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये आम्ही प्रवेश केला. आमच्या डब्यात दर गुरुवारी नागपूर ते शेगाव यात्रा करणाऱ्या 5-6 महिला भक्त होत्या. त्यांच्यासोबत आमची गजानन महाराज या विषयावर चर्चा सुरू झाली. मी त्यांना याआधी मला महाराजांनी जीवघेण्या आजारातून कसं वाचवलं वगैरे बोललो. त्या महिला मला महाराजांचं भजन म्हणा म्हणून आग्रह करू लागल्या. तेव्हा माझ्या घशाच्या त्रासाविषयी त्यांना सांगून मी भजन म्हणण्याचं टाळू लागलो. पण त्यावर माझी पत्नी म्हणाली की त्यांचा एवढा आग्रह आहे तर म्हणा, जसं जमेल तसं महाराजांचं भजन. शेवटी मी महाराजांचं स्मरण करून दर गुरुवारी मी जे भजन पूजेत म्हणायचो ते म्हटलं. भजन म्हणतानाच मला जाणवलं आपला आवाज मोकळा होत आहे. खरोखरच त्या क्षणापासून आवाज एकदम मोकळा झाला. काहीच त्रास नाही. मी डॉक्टर कापरे यांची भेट घेतली. ते माझे जुने मित्र. त्यांनी माझं सर्व म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. म्हणाले, थांबा डॉक्टर, आपण रॉलिंगोस्कोपी करू. टेस्ट झाली. डॉक्टर कापरे म्हणाले, होकल कार्डवर एकही गाठ नाही, संपूर्ण रिपोर्ट नॉर्मल आहे. त्यांचं ते वाक्य ऐकून मी आनंदा तिरेकाने ओरडलोच. काय म्हणता डॉक्टर, रिपोर्ट नॉर्मल? असं म्हणून मी आकाशाकडे पाहिलं. त्यावर डॉक्टर म्हणाले, अहो, रिपोर्ट नॉर्मल आल्याचं मी तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्ही वरती पाहता आहात. त्यावर मी बोललो, डॉक्टर तुम्हाला धन्यवाद, मी देणारच आहे. प्रथम त्याचे आभार मानून घेतो. असं म्हणून मी वर पाहून हात जोडले आणि उच्चारलो, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.